Zuber and Company, fire forensic experts and forensic engineers. Seeking answers from ashes. Seeking answers. कल्पना करा, एक मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट, करोडोंची गुंतवणूक आणि प्रदर्शनाच्या अगदी काही दिवस आधी सगळंच फिसकतं. पण हरकत नाही, कारण विमा संरक्षण आहे, बरोबर? पण काय होईल जर तुमची विमा कंपनीच ऐनवेळी तुम्हाला दगा देईल? आज आपण अशाच एका हाय स्टेक कायदेशीर लढाईची गोष्ट पाहणार आहोत, जिथे एका ब्लॉकबस्टर चित्रपटाचं भवितव्य आणि करोडोंची गुंतवणूक पणाला लागली होती. ही गोष्ट आहे 2009 सालच्या तेलुगू चित्रपट अधूर्सची. हा फक्त एक चित्रपट नव्हता, तर एका मोठ्या वादाचं केंद्र बनला होता. या प्रकरणामुळे चित्रपट उद्योग, राजकारण आणि विमा जगतामधलं एक गुंतागुंतीचं नातं समोर आलं. तर मग या मोठ्या वादाची ठिणगी नेमकी पडली कुठे? चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी असं नक्की काय घडलं की प्रकरण इतकं टोकाला गेलं? चला या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन समजून घेऊया. झालं असं की त्या काळात तेलंगणा राज्याच्या मागणीसाठी आंदोलन खूप जोर धरत होतं आणि तेलंगणा जॉईंट ॲक्शन कमिटीच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटावर राजकीय संबंधांचे आरोप केले आणि त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली. यामुळे साहजिकच वितरकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं. आता आपली इतकी मोठी गुंतवणूक सुरक्षित राहावी यासाठी वितरकांनी एक शक्कल लढवली. त्यांनी डिस्ट्रीब्युटर्स लॉस ऑफ रेव्हेन्यू नावाची एक विमा पॉलिसी काढली. याचा सरळ उद्देश हा होता की बाबा, जर दंगल किंवा आंदोलनांमुळे चित्रपटाचं प्रदर्शन थांबलं तर जे काही आर्थिक नुकसान होईल ते विमा कंपनी भरेल. म्हणजे ही एक प्रकारची आर्थिक सुरक्षा होती. वितरकांना वाटलं की आता आपली गुंतवणूक सुरक्षित झाली आहे, पण कथेमधला खरा ट्विस्ट तर अजून बाकी होता. जेव्हा या आर्थिक सुरक्षेची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हाच तिने दगा दिला. झालंही तसंच. आंदोलनांमुळे चित्रपट प्रदर्शन थांबलं आणि वितरकांचं मोठं नुकसान झालं. त्यांनी लगेच विमा कंपनीकडे दावा दाखल केला. पण त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला जेव्हा विमा कंपनीने त्यांचा दावा सरळ फेटाळून लावला. म्हणजे पैसे देण्यास साफ नकार दिला. बरं, मग विमा कंपनीने दावा का नाकारला? त्यांची 3 मुख्य कारणं होती. पहिलं की प्रदर्शनाची तारीख बदलल्याची माहिती वेळेवर मिळालीच नाही. दुसरं, ही माहिती थेट कंपनीला न देता ब्रोकरला दिली गेली, जे म्हणे नियमांचे उल्लंघन होतं. आणि तिसरं, निर्मात्याच्या काही वक्तव्यांमुळे आंदोलन आणखी भडकलं आणि त्यामुळे नुकसान वाढलं. आणि इथूनच हे प्रकरण एखाद्या डिटेक्टिव्ह कथेसारखं रंजक बनतं. एकीकडे वितरकांचा दावा की त्यांनी सर्व नियम पाळलेत आणि दुसरीकडे विमा कंपनीचे आरोप. मग खरं कोण बोलत होतं याचं उत्तर कागदपत्रांमध्येच लपलेलं होतं. चला तेच शोधून काढूया. या प्रश्नाचं उत्तर कागदपत्रांमध्येच दडलेलं होतं. एक साधा ईमेल आणि एक शपथपत्र, ह्या 2 गोष्टींनी संपूर्ण प्रकरणाला एक अनपेक्षित कलाटणी दिली. हा बघा, या प्रकरणातील पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरावा. 17 डिसेंबरला वितरकाने आपल्या ब्रोकरला पाठवलेला हा ईमेल. यात स्पष्टपणे लिहिलं आहे की रिलीज डेट बदलून 30 डिसेंबर झाली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ब्रोकरला ही माहिती विमा कंपनीला कळवायला सुद्धा स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि इथेच वादाचा मुख्य मुद्दा होता. वितरकांचं म्हणणं होतं की अहो, ब्रोकरला कळवणं म्हणजे कंपनीला कळवण्यासारखंच आहे, कारण ब्रोकर हा मध्यस्थ असतो, तेच तर त्याचं काम आहे. तर विमा कंपनीचा युक्तिवाद होता की नाही, माहिती थेट आमच्यापर्यंतच पोहोचायला हवी होती. आणि मग समोर आला तो पुरावा, ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. विमा पॉलिसीमध्ये कोणताही अधिकृत बदल करायचा असेल तर कंपनी एक एन्डॉर्समेंट जारी करते. आणि गंमत म्हणजे विमा कंपनीने त्यांच्याच कायदेशीर शपथपत्रात हे कबूल केलं की त्यांनी प्रदर्शनाची तारीख बदलण्यासाठी एन्डॉर्समेंट जारी केलं होतं. याचा सरळ अर्थ होता की त्यांना तारीख बदलल्याची माहिती मिळाली होती आणि त्यांनी ती स्वीकारली सुद्धा होती. हा तर त्यांच्याच युक्तिवादावरचा थेट प्रहार होता. या सगळ्या प्रकरणात विमा ब्रोकरची भूमिका खूपच महत्त्वाची ठरली. पण कायद्याच्या दृष्टिकोनातून ब्रोकरची नक्की जबाबदारी काय असते? चला ते समजून घेऊया. नियमानुसार विमा ब्रोकर हा एक परवानाधारक व्यावसायिक असतो, जो ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. म्हणजे तो ग्राहक आणि विमा कंपनी यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा असतो. कायद्यानुसार ब्रोकरची काही कर्तव्ये ठरलेली आहेत आणि त्यात ग्राहकाकडून मिळालेली महत्त्वाची माहिती विमा कंपनीपर्यंत पोहोचवणं हे त्याचं मुख्य काम आहे. त्यामुळे वितरकाने ब्रोकरला माहिती देणं हे पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत बसणारं होतं.
या सगळ्या पुराव्यांच्या आधारे ग्राहक आयोगाने आपला अंतिम निर्णय दिला आणि हा निर्णय विमा उद्योगासाठी एक महत्त्वाचा धडा ठरला. आयोगाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की विमा कंपनीने स्वतः जारी केलेले एंडोर्समेंट हेच सिद्ध करतं की त्यांना तारीख बदलल्याची माहिती मिळाली होती. थोडक्यात सांगायचं तर कंपनीचा युक्तिवाद त्यांच्याच कृतीने खोटा ठरला होता. त्यामुळे आयोगाने वितरकांच्या बाजूने निकाल दिला. हे प्रकरण एका खूप मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं. जेव्हा संवाद एका मध्यस्थामार्फत होतो, मग तो विमा ब्रोकर असो किंवा कोणीही दुसरा, तेव्हा तो संवाद पूर्ण झाला आहे याची अंतिम जबाबदारी नक्की कोणाची असते? ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?